उदाहरण क्रमांक 6 एका शहराची लोकसंख्या मूळची लोकसंख्या 5,000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती असेल? दरवर्षी 10% वाढते, रास काढावी लागेल आपल्याला आधी. मग त्यावरून आपल्याला शेवटची लोकसंख्या मिळेल 2 वर्षानंतरची. बरोबर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकारचे एक्झाम्पल घेतले. एक रिव्हिजन दाखल आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया आणि नंतर मग पुढचे प्रकार पाहूया. पहा, मी तुम्हाला सांगितलं की अगदी सूत्र न लिहिता आपण सुरुवातीला कशी मांडणी करतो. पहा, आपल्या सुरुवातीला आपण रास काढायची. पहा, रास म्हणजे 2 वर्षानंतरची लोकसंख्या, येणारी लोकसंख्या. मूळची जी लोकसंख्या 5,000, 5,000ला आपल्याला डायरेक्ट गुणायचे कशाने? 100 मध्ये 10 मिळवा 110, छेदामध्ये 100 आणि घातांक येईल 2 वर्ष, म्हणजे ते 2 येईल. आता आधी आपण काय करूया, भाग देऊया. अतिसंक्षिप्त रूप 11 आणि 10ला पुढे भाग जाणार नाही. बरोबर, 5,000 गुणिले 11चा वर्ग आला 121 आणि 10चा वर्ग आला 100. हे 2 2 शून्य कॅन्सल. 50 ने फक्त इथं गुणायचे, आपण फक्त 5 ने गुणूया. 5 1 5, 5 2 10, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6 आणि हा वरचा राहिलेला शून्य ठेवून देऊया. उत्तर येईल आपलं 6,050. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. तर हे रिव्हिजन दाखल आपण मागचं एक्झाम्पल, मागच्या टाईपचं एक्झाम्पल घेतलं. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. पहा, एका रकमेची 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, 2 वर्षांचं सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1,000 व 1,050 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. पहा, काम सोपं आहे. 2 वर्षांचे पहा, आता इथे आपण घेऊया सरळ व्याज आणि इकडे घेऊया चक्रवाढ व्याज. किती? 2 वर्षांचे. बरोबर आहे. सरळ व्याज आहे 1,000 रुपये आणि चक्रवाढ व्याज आहे 1,050 रुपये. आता आधी आपण फक्त सरळ व्याजाचा विचार करूया. पहा, सरळ व्याज. आता 2 वर्षांचं सरळ व्याज 1,000 रुपये आहे. 2 वर्षांचं. मग 1 वर्षाचं किती येईल? पहा, 1 वर्षाचे सरळ व्याज किती येईल? 1 वर्षाचं सरळ व्याज 2 वर्षांचं 1,000 आहे. मग 1 वर्षाचं येईल 500 रुपये. बरोबर. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान असतं. चक्रवाढ व्याज सुद्धा 500 रुपये येईल. दुसऱ्या वर्षापासून बदल होतो चक्रवाढ व्याजामध्ये. सरळ व्याज प्रत्येक वर्षी तेच राहणार. दुसऱ्या वर्षी बदल का होतो आपण पाहिलेले. पहिल्या वर्षाची व्याजाची परतफेड न केल्यामुळे हे व्याज मुद्दलामध्ये ऍड होतं आणि ते व्याजावर व्याज लागलं जातं आणि म्हणून दुसऱ्या वर्षापासून चक्रवाढ व्याज बदलतं. मग दुसऱ्या वर्षी सुद्धा सरळ व्याज 500च राहणार आहे. बेरीज आली 1,000. पहा, सरळ व्याज आपल्याला 1,000 रुपये सांगितलेले 2 वर्षाचे, इथे 1,000 आले. चक्रवाढ व्याज 1,050 सांगितले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पुढच्या वर्षी चक्रवाढ व्याज असणार आहे 550. हे 500 तर आले पण अधिकचे 50 आले, अधिकचे 50 आले, असे झाले 1,050. मग हे जे अधिकचे 50 आलेले आहेत हे लक्षात घ्या. हे कशामुळे आलेत? हे कशामुळे आलेत? मागच्या वर्षीचे 500 रुपयाची परतफेड न केल्यामुळे. म्हणजे 50चं व्याज या पहिल्या वर्षाच्या 500 वर मिळालेले. म्हणजेच आपण मांडणी कशी करू शकतो? 500 वर 50 रुपये व्याज. आपल्याला दर काढायचा आहे, व्याजाचा दर. हा कसा असतो? दर साल दर शेकडा. 100 रुपयावर किती? 100 ने गुणावं लागेल आपल्याला. 2 2 शून्य कॅन्सल झाले, म्हणजे हा 100 कॅन्सल झाला. 5 ने 50 ला भाग द्या. 5 10 50. 10% उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. लक्षात घ्या. सोपी ट्रिक आहे. अंडरस्टँडिंग या ठिकाणी महत्वाचे आहे. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया. पहा, 8,000 रुपये मुद्दलावर. मुद्दल आहे 8,000 रुपये. दशादशे 5 दराने. दर आहे 5%. बरोबर. 2 वर्षांतील सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती रुपयांचा असेल? आता मात्र आपल्याला फरक काढायचा आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये फरक दिला होता, आता आपल्याला फरक काढायचा आहे. काम सोपं आहे. एक फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक बरोबर P गुणिले R/100 रेस टू N. P गुणिले R किती आहे? दर आपला 5 बरोबर 100
आणि या ठिकाणी एन म्हणजे एन दिलेला आहे आपल्याला 2 वर्ष. मुदत आपल्याला दिली 2 वर्ष. त्याला आपण काळ म्हणूया 2 वर्ष. म्हणजे या ठिकाणी 2 घातांक येईल. पी पण आपल्याला दिलेला आहे, तो आहे 8,000 रुपये. आता इथे भाग द्या. 5 1 5, 5 2 10, 1/20चा वर्ग घ्यायचा. 1चा वर्ग 1च येईल, 20चा वर्ग येईल 400. 400 ने फक्त इकडे भाग दिला का आपल्याला उत्तर मिळून जाईल. पहा, हे 2 2 0 कट झाले. 4 1 4, 4 2 8, 2 आणि 0 20. 20 रुपयाचा फरक असेल. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. उदाहरण क्रमांक 9. दशादशे 5 दराने 12,000 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. चला आधी आपण रास काढूया. आधी आपण रासचं सूत्र माहिती आहे आपल्याला. आधी आपण काय घेणार? मुद्दल बरोबर दर आहे 5. 100 मध्ये 5 मिळवा, 105 झाले. छेदामध्ये 100 येईल. वर्ष आहे 2 वर्ष. 2चा घातांक घ्या. 12,000 गुणिले, आता इथे भाग देऊया आपण. 5 ने जर भाग दिला तर 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 0 असाच येईल. 5 दुने 10 आणि 5 1 5, 21/20 उत्तर येईल. आता 21चा वर्ग 441 आणि 20चा वर्ग 400. बस, आता आपल्याला फक्त काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. पहा, हे 2 2 0 कट झाले. 4 ने इथे भाग द्या. 4 1 4, 4 3 12 आणि हा 0. पहा, आता खाली काही शिल्लक नाही. वरती 30 आहेत आणि हे 441 आहेत. 30 आणि 441चा गुणाकार घ्या, उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर आधी आपण 3 ने गुणूया. आपण 3 1 3, 3 चौक 12, हा चाल 1, 3 चौक 12 आणि 1 13 आणि हे 0 ठेवून देऊया 30 वारचा 1. म्हणजे उत्तर आलं आपलं 13,230. हे आली रास. 13,230 रास वजा मुद्दल करा, चक्रवाढ व्याज मिळून जाईल. त्या रासमधून मुद्दल वजा केली. मुद्दल आहे 12,000. हे तोंडी वजाबाकी करता येते. 13,000तून 12,000 गेले 1,000 आणि वरचे 230. 1,230. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार. चला पुढचं एक्झाम्पल पाहूया. दशादशे 12 दराने 10,000 रुपयांचे. हे एक्झाम्पल फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला इथं मुलं कन्फ्यूज होतात, लक्षात येत नाही. 12 दराने 10,000 रुपयांचे 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल? आता सोडवलं तसंच उदाहरण सोडवायचे. परंतु आपल्याला इथे फरक काय दिलाय? कंसात एक सूचना दिली. व्याज आकारणी दर 6 महिन्याला आपल्याला गृहीत धरायची आणि व्याज काढायचं आहे. जेव्हा 6माही पद्धत असते चक्रवाढ व्याज काढण्याची, तेव्हा एक महत्वाची बाब लक्षात घ्यायची. व्याजाचा दर निम्मा होतो. व्याजाचा दर निम्मा होतो आणि मुदत दुप्पट होते. आता व्याज किती दिले उदाहरणामध्ये आपल्याला? व्याज दिलंय 12. 12च्या निम्मे आता आपल्याला वापरायचे 6%. 1 वर्ष मुदत दिली उदाहरणामध्ये. 1ची दुप्पट करा. 2 वर्ष आपल्याला मुदत वापरायची. 6 महिन्याचं वर्ष पकडायचे. मग 6 आणि 6 एका वर्षामध्ये 2, म्हणजे 2 वर्ष वापरायचे. 2 टाइम्स म्हणूया आपण. हे एकच वर्ष आहे तसं ते, पण आपल्याला 2 वर्ष कन्सिडर करायचे या ठिकाणी. आणि जरा मागच्या प्रमाणेच आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. काय मेथड आहे आपली? ए बरोबर. आधी ए काढून घ्या रास, मग त्यावरून आपले चक्रवाढ व्याज मिळून जाईल. डायरेक्ट आपण लिहितोय, तुम्हाला माहिती आहे सूत्र लिहायची गरज नाही. हे 10,000 घेऊन टाका. हे 10,000 गुणिले, चला दर किती आपला आता 6. 100 मध्ये 6 मिळवले 106. छेदामध्ये 100. घातांक येईल 2n. बरोबर आहे. आता सोडवायचं आपल्याला. आधी भाग देऊया आपण. भाग दिल्यानंतर पहा, 2 पंचे 10 आणि हा 0 तसाच येईल. 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 53/50. आता भाग जाणार नाही पुढे. चा वर्ग. पहा आता ही किती आहेत? 10,000 गुणिले 53चा वर्ग छेदामध्ये 50चा वर्ग. 50चा वर्ग आपल्याला माहिती आहे 2,500. फक्त 5चा वर्ग करायचा आणि 2 शून्य, एका शून्याचे 2 शून्य करायचे. आता इथे दोन्ही ठिकाणी भाग द्यायचा आपल्याला. पहा आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 25 ने आपण 100ला भाग देऊ शकतो. 25 1 25, 25 चौक 100. छेदामध्ये काही शिल्लक नाही. अंशामध्ये राहिला 4. 53चा वर्ग करूया आपण.
शॉर्टकट पद्धतीने वर्ग करण्याची मेथड मागच्या काही व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगत आहे. कसा करायचा? 3चा वर्ग 9. आता पुढे काय करायचंय? 1 2 3 तिघांचा गुणाकार करायचा आहे. 5 1 15, 15 2 30. 30चा फक्त 0 लिहा, हातचे 3 घ्या बाजूला. आता 5चा वर्ग करा. 5चा वर्ग 25, 25 मध्ये 3 मिळवले 28. तर 2809 आला वर्ग. आता आपल्याला पुढे काम काय करायचंय? तर 4 आणि 2809 यांचा फक्त गुणाकार घ्यायचा आहे. खाली काही शिल्लक नाहीये. मग चला 2809 गुणिले 4 करा. आपल्याला रास मिळून जाईल आणि पुढे मग आपण चक्रवाढ व्याज काढू शकतो. 4 9 36, 3 3, 4 8 32, 4 2 8 आणि 3 11. आता ही आली रास. यातून आपल्याला मायनस करायची मुद्दल किती येते? 10,000. हे तोंडी करता येतं, काही गरज नाही. 11,000 मधून 10,000 गेले 1,000 आणि वरचे 236. 1,236 उत्तर येणं आपलं. पर्याय क्रमांक 4. चला उर्वरित एक्झाम्पल्स पुढच्या व्हिडिओमध्ये